आपल्यासोबत ठाकरे शिवसेने नेते आमदार अंबादास दानवे आहेत. काय सांगाल? मनोज जरांगे पाटलांचे आहे ते यापूर्वीसुद्धा अनेक आंदोलनं केली, उपोषण केले आणि आता पुन्हा ते 29 तारखेला उपोषणाला बसणार आहे. त्यांचं उपोषण तसं योग्य म्हणायला काहीच हरकत नाही. कारण जे सरकारने, मला आठवतं मागच्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला हे आंदोलन सुरू झालं होतं आणि आता पुन्हा सप्टेंबर उजाड येतो आहे 2-4 दिवसात. आणि अजूनही ही जी आश्वासनं सरकारने दिली होती याचं काय पूर्ण झालं? तर याचं काहीच पूर्ण झालेलं अजूनही दिसत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर द्यावं, नाही तर नाही देणार असं सांगा. उगाच फसवणुकी बंद करावी असं वाटतं. असं मत जरांगे पाटलांचं आहे. मला वाटतं समस्त मराठा बांधवांचं. एकदा नाही मिळालं तर मग काहीतरी वेगळी पावलं उचलता येईल ना. मग 2 दिवसापूर्वी जे आहे ते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, प्रसाद लाड, उदय सामंत हे सगळं शिष्टमंडळ भेटलं, मात्र काही तोडगा निघाला नाही. पाटील तर असंही म्हणले की त्यांचा डाव होता उपोषण हाणून पाडायचा. हे पहा, सरकारला, कोणत्याही सरकारला आपल्या विरोधात असं उपोषण व्हावं असं वाटत नसतं. आता मला सांगा, नवी मुंबईला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आले, गुलाल उधळला, ते एक GR काढला, तो दिला आणि मराठ्यांचे प्रश्न संपले असं चित्र निर्माण झालं. काय झालं? कोणते प्रश्न निर्माण झाले? सगळे सोयरे. काय झालं? कोणी नाव पण घेत नाही आता त्या विषयाचं. हैदराबाद गॅझेटच्या 55 लाख नोंदी म्हणतात, ते 58 लाख नोंदी म्हणतात. ते 58 लाख कुटुंबियांच्या घरी तरी किमान कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे ना. पण नाही मिळालेलं ना, अजून मिळतच नाही. आणि मग सरकारने एकदा सांगितलं पाहिजे ना. खरं तर हा प्रश्नच लोक समजून घेत नाही किंवा कोणी समजत नाही. हा काही कोणता बाकी जातींच्या विरुद्ध वगैरे असायचं काही कारण नाही. की मराठवाडा हा उशिरा स्वतंत्र झाला. 17 सप्टेंबर 1948ला भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला महाराष्ट्राची निर्मिती झाली 1960ला. आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे इकडचे नियम वेगळे होते महाराष्ट्राचे, मराठवाडा वेगळा याच्यात होता. विदर्भ हा मध्य प्रदेशची राजधानी होती. आणि म्हणून ह्या सगळ्या ह्याच्यात मराठवाड्याचे ज्या जातीचा उल्लेख महाराष्ट्राच्या याच्यामध्ये आहे तो मराठवाड्याचा नाही आहे ना. आणि म्हणून मराठवाड्याला या OBC नोंदी, जसं आता विदर्भात गेलो तुम्ही तर सगळे मराठा कुणबी झालेलेच आहे ऑलरेडी. उत्तर महाराष्ट्रात झालेले आहे सगळे, जळगाव असेल, खानदेश असेल, तिकडे मराठवाड्यातले मराठी झालेले नाही ना. आणि म्हणून तो सिंपल मुद्दा होता की ज्या ज्या कुणब्यांचा उल्लेख हैदराबाद गॅझेटमध्ये, की आता समजा आमचं गाव आहे, आमच्या गावामध्ये 70 कुणबी उल्लेख आहे, 70, तर त्यावेळेसचे 70 घरं आहेत ना. ते घरं 70च आहे. पण या 70 घराचे समजा आमचं एक दानवे कुटुंब येतं, एका घराचे आमचे 4 घरं झाले समजा. म्हणजे घरं 70चे आता समजा 728 झाले, म्हणजे अख्खं गाव झालं. आणि मला वाटतं असाच मुद्दा जरांगे पाटलांनी मांडलेला आहे. पण सरकार डोक्यातच घेत नाही. सरकार मला वाटतं कोणाला घाबरतं माहिती नाही. आपण बघतोय पुण्यात जे आहे ते रुपाली चाकणकर यांचं 20,000 स्क्वेअर फूटवर 35 कोटीचं हॉटेल आहे. एवढी माया कुठून जमवली असा आरोप आणि असा दावा जे आहे ते संगीता तिवारी यांनी केला आहे. नाही, मला असं वाटतं मी काही व्यक्तिगत कोणाच्या याच्यात जाणार नाही. त्यांचा व्यवसाय त्या करत असतील. रुपालीताई चाकणकर, त्यांना शुभेच्छा आहे. कुठून जमा केले काय, सगळे कोणी धुतलेले, कोणी अशातला काही भाग नाही. तर मी व्यक्तिगत आरोपात जाणार नाही, स्पष्ट जाणार. त्यांचा दुसरा एक मुद्दा आहे, भोंदू खरात प्रकरणानंतर जे आहे ते एक चित्रपट येणार आहे आणि दीपाली सहित त्यात भूमिका पार पाडतात. मात्र रुपाली चाकणकरांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि 10 कोटीचे जे आहे ते दावा पण दाखल केला आहे. सिनेमा निघत असतो. मला वाटतं सिनेमाला कोणी विरोध नाही केला पाहिजे. सिनेमा म्हणजे काय सत्यता नसते. सिनेमा घेतला पाहिजे. त्याच्यात काय कोणी काही मांडेल, पाहायचं, त्याला काय पाहायचं सोडून द्यायचं. याच्यात मला असं वाटत नाही याच्यात दावे दाखल करायचे. आणि समजा कोणी एखादं भूमिका केली, त्याच्यात काही मांडलं म्हणून आपण त्याच्यात बदनाम होतं असं समजायची गरज नाही. उलट मग चोराच्या मनात चांदणं असं म्हणता येईल त्याला. म्हणजे खरंच आपण आहोत का असं त्याचा अर्थ निघू शकतो. त्यामुळे असा विरोध करू नये असं माझं तरी मत आहे. बरं, MPSCच्या वतीने घेण्यात आलेली औषध निरीक्षक पदाची जे आहे ते परीक्षा रद्द करण्यात आली. पोलिसांना सुद्धा पेपर फुटल्याचा संशय आला. यात 6 आरोपींना अटक करण्यात आले. त्यात 3 MPSCचे अधिकारी असल्याची माहिती आहे. खरं तर हे भयानकच होऊ लागलं ना. अधिकारी जर पेपर फोडत असतील, आता परवा कुठंतरी ऐकलं की कोणीतरी तो पेपरच्या याच्यात पाकिटातच छिद्र करून त्यांनी काय त्याच्यातून हे केलं, काय मायक्रो स्कॅनिंग केलं आणि तो पेपर फोडला. मला वाटतं आता विश्वास कोणाला ठेवायचा हा प्रश्नच आहे. याच्यात कुठंतरी नैतिकता मला वाटतं शिल्लक असली पाहिजे. मला आधी कधी विद्यार्थीच असा प्रयत्न करत नव्हते पेपर मिळावा म्हणून.
पण आता विद्यार्थी सोडा, त्याचे पालक आणि अशा पद्धतीनं अधिकारीच अशा पद्धतीने पेपर फोडायचं काम करतात. मला असं वाटतं एखाद्याला फासावर चढवल्याशिवाय हा प्रकार थांबणार नाही. मुंबईत जे आहे ते कंत्राटदार गजानन देवकाते यांनी जे ते बिल थकल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना पुढे आली. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातले आहेत. यापूर्वीसुद्धा अशा घटना समोर आल्या होत्या. भयानक आहे. कारण आधी एक सांगलीचा एक पाटील नावाचा तरुण आहे, त्यांनी आत्महत्या केली होती 20 लाखाच्या बिलासाठी. मी 8 दिवसापूर्वी आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं. 87,000 कोटी रुपयाचे बिलं थकलेले. सरकारच्या खात्यात पैसे नसतं तर कामं कसे करतात, टेंडर कसे काढतात, हा प्रश्न आहे. आणि सरकार एकीकडं टेंडर काढतं, टक्केवारी घेते. सरकारमधले लोक मंत्री घेतात, मी आरोप करतो मंत्र्यावर, मंत्री घेतात, अधिकारी घेतात आणि नंतर काम करून घेतात आणि नंतर यांची बिलं निघत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. जर अशा पद्धतीने एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी पुन्हा देवकात्यांनी आत्महत्या केली असेल तर मला वाटतं याचं पाप हे सरकारचं आहे. सरकारवरच याच्यात 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आदिवासी वसतिगृहातील प्रवेशाची जी अट होती वयाची, ती आता सरकारनं रद्द केली आहे. पुण्यातसुद्धा आंदोलन सुरू होते. नाही, खरं तर त्या अटी भयानकच होत्या की मुलींना प्रेग्नन्सीची हे केलं होतं. गरज काय त्याची? समजा ठीक आहे, बाकी कोणाला काही झालं, काही एखादा आजार झाला, रोग झाला वगैरे वगैरे, हे तपासणं मी समजू शकतो. पण तो प्रेग्नन्सी वगैरे ठीक आहे ना, ज्याचं त्याचा पर्सनल विषय असू शकतो ना. एखादी मुलगी 18 वर्षाची वर असेल आणि मला वाटतं नाही त्याची प्रेग्नन्सीची टेस्ट वगैरे करावी. हे सरकार हे भयानकच पद्धतीनं करते. म्हणजे हा प्रायव्हसीवर पण दबाव झाला ना हा कोणाच्या. आणि त्याच्यामुळं, आणि ते आदिवासी बांधवांनाच का, हा एक प्रश्न आहे. आदिवासी बांधवांनाच का? म्हणून अशा अटी रद्द करणं सरकारने योग्य पाऊल उचललं. परंतु आदिवासी बांधवांवर अशा अटी लादणं किंवा लादल्या जाणं हे चुकीचं आहे. आपण बघतोय मोहन भागवत जे आहेत आता अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. कसं बघताय? काय बघायचं, कोणी कुठं जावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्यांनी कोणी कुठं जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळं सरसंघचालक जर कुठे अमेरिकेत जात असेल तर तो त्यांचा दौरा ठरलेला असेल. ते काय मनात आलं म्हणून अमेरिकेत फिरायला थोडी जात असतील. ठरलं असेल त्यांचा शेड्यूल आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा संघाचे स्वयंसेवक आहेत, तिथे गेले असतील त्यांना भेटायला. गेल्या काही दिवसापासून येथे फडणवीस दिल्लीत जातील अशी चर्चा होती. मात्र आता दुसरी चर्चा सुरू झाली की भाजपाच्या राष्ट्रीय संसदीय मंडळावर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार आहे. ते 12 सदस्यांचं एक मंडळ असतं. मग त्यात काय विशेष? त्यांच्या पक्षाचं मंडळ काय असावं, त्यांचे अध्यक्ष ठरतात. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री तर असू शकतात, काही एकटे ते थोडीच आहे. 10-12 लोकांचं मंडळ असेल, गेले तर त्याच्यात मला वाटत नाही फार काय आश्चर्य वाटायचं. त्यात काय लगे फार मोठं काय होईल अशातला थोडी भाग येतो. म्हणजे भाजपात जे अंतर्गत निर्णय होत होतं, निवडणुकीबाबत निर्णय होत होतं, राजकीय निर्णय होतं, हेच ते संसदीय मंडळ जे आहे ते निर्णय घेतं आहे. त्याच्यामुळे जे आहे ते वरिष्ठ याच्यात कार्यकारिणीत देवेंद्र फडणवीस जातात. असं एक दिल्लीत वजन वाढते फडणवीसांचं, अशी एक चर्चा सुरू झाली. भारतीय जनता पार्टीत नरेंद्र मोदी आणि अमित शहाशिवाय कोणाचंच वजन नाही. कोणाला कुत्रं पण विचारत नाही, कोणत्या कॅबिनेट मंत्र्याला कोणी विचारत नाही आणि त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाला कोणी विचारत नाही. अशा प्रकारची स्थिती भारतीय जनता पार्टी. त्यामुळे संसदीय मंडळ 12चं झालं काय आणि 24चं झालं काय आणि 5चं झालं काय. संसदीय मंडळ 2चंच आहे, नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा. बाकी तिसऱ्या माणसाला भारतीय जनता पार्टीत व्हॅल्यूच नाही आहे. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत ठाकरे शिवसेना नेते अंबादास दानवे होते, ज्यांनी आपल्या संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.